नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या नवीन आणि दमदार व्हिडिओ मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला निकाल कळालाच असेल, तर आज आपला निकाल लागला आहे। 20 तारखेला मतदान झालं होतं महाराष्ट्रात। तर तुम्ही मतदान केलं का हे मला कमेंट करून सांगा। बघा, मी तर मतदान केलं होतं 20 तारखेला आणि आज 23 तारखेला निकाल लागलेला आहे। आणि आनंदाची बातमी ही आहे की मी ज्यांना मत दिलेलं होतं ते निवडून आलेले आहेत। तर मी मत दिलं होतं महायुती सत्तेला, महायुती सरकारला। का ह्याचं कारण माझ्याबरोबर तुम्हाला देखील माहितीच असेल। कारण महायुती सरकारने ह्या 2-2.5 वर्षात जे काम केलेलं आहे ते जसं मी पाहिलं तसं तुम्ही देखील पाहिलं असेल आणि तुम्ही देखील महायुती सरकारलाच मत दिलं असेल। तेव्हाच तर महायुती सरकार एवढ्या छान मतांनी निवडून आलेली आहे। तर हा मला देखील खूप आनंद झालेला आहे की महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलेली आहे। आणि आज निकाल लागलेला आहे। आज 23 नोव्हेंबर, आज निकालाचा दिवस होता। तर आज निकाल लागला आणि जो निकाल मनात आपण एक्सपेक्ट केला होता की हाच निकाल लागणार, तोच निकाल लागलेला आहे। पुन्हा एकदा महायुती सरकार आता स्थापन होणार आहे। तर महायुती सरकारने निवडून येण्याआधी जे 10 जाहीरनामे केले होते त्यातलं सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचा पहिला जाहीरनामा हा होता की लाडक्या बहिणींना आम्ही पैसे वाढवून देणार आहोत। तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपयावरच ठेवणार नाहीये, तर हे हप्ते आम्ही हळूहळू वाढवत जाणार आहे। तर त्यांनी 6 महिन्यामध्ये 6 पण नाही 5 हप्ते, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आपण नोव्हेंबरचे 5 हप्ते घेतलेले आहेत, जे की होते 7,500 रुपये। 7,500 रुपये 1500 रुपयाप्रमाणे आपल्याला मिळाले होते। तर 6वा हप्ता महायुती सरकारने म्हणजेच आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी 6वा हप्ता आपल्याला वाढवून दिला आहे आणि आता आपल्याला मिळणार आहेत 1500चे 2100 रुपये। तर महायुती सरकारने जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यानुसार आता आपल्याला मिळणार आहेत 2100 रुपये। तर हा असणारे आपला डिसेंबरचा हप्ता, तो आपल्याला येणार आहे आता नोव्हेंबरमध्येच। तर 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला आज निकाल देखील लागला आणि आता लवकरच आचारसंहिता संपणार आहे। तर आचारसंहिता संपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार आहेत। तर महायुती सरकारची कॉपी करतच महाविकास आघाडीने देखील सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये दर महिना देणार आहोत। तसेच महिलांना व मुलींना बसचे मोफत तिकीट देखील देणार आहोत। पण आता ते सत्तेवर नाहीये, त्यामुळे हा प्रश्नच नाहीये। पण महायुती सरकार ही सत्तेवर आलेली आहे आणि ह्याचा मला खूप मोठा आनंद झालेला आहे। कारण की या 2-2.5 वर्षांमध्ये महायुती सरकारने खूप मोठ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत। आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांसाठी त्यांनी खूप मोठी कामे देखील केलेली आहे आणि आता काही गोष्टी बदलताना दिसत आहे, काही परिस्थिती बदलताना दिसत आहे। त्यामुळे ह्या गोष्टीचा मला खूपच आनंद झालेला आहे। पण आता प्रश्न हा पडलेला आहे की आता महायुती सरकार तर आलंय सत्तेवर, पण मुख्यमंत्री बनणार तरी कोण? तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहावंसं वाटतं। एक आहे एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजेच आपले देवाभाऊ आणि तिसरे आहेत अजितदादा पवार। तर ह्या तिघांपैकी मुख्यमंत्री बनणार तरी कोण? आता ह्या गोष्टीवर नजर बसलेली आहे की आता मुख्यमंत्री सीटवर नक्की कोण बसणार आहे। तर तुम्हाला कोणाला बघावंसं वाटतं हे मला कमेंट करून सांगा। एकनाथजी शिंदे साहेबांनी जी ही लाडकी बहीण योजना अंमलात आणली जुलैपासून आणि जुलै ते नोव्हेंबर त्यांनी न चुकता बहिणींचे 5 हप्ते त्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत। त्यांना ही देखील माहिती होती की नोव्हेंबर मध्ये मतदान सुरू झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगाचा जर काही मेसेज आला किंवा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे जर माझ्या लाडक्या बहिणींना मला पैसे द्यायला मिळाले नाही तर हा प्रश्न त्यांच्या मनात आला। म्हणूनच त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता हा आपल्याला ऑक्टोबरमध्येच दिला होता, जेणेकरून माझ्या बहिणींचे नोव्हेंबरचे पैसे त्यांना ऑक्टोबरमध्येच मिळावे। कारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी देखील सुरू होत होती। मग नोव्हेंबरचा हप्ता त्यांनी ऑक्टोबरमध्येच दिला, कारण बहिणींची दिवाळी तर गोड होईलच, त्याचबरोबर माझ्या बहिणीच्या या हप्त्यांमध्ये गॅप पडू नये, खंड पडू नये, यामुळे
माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबरमध्येच दिला होता, तर आता येणार आहे डिसेंबरचा हप्ता, तो देखील आपल्याला ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबरमध्येच येणार आहे। तर आता एक एक गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत। आता आचारसंहिता संपल्यावर आपल्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर आता बहिणींच्या प्रतीक्षा संपलेल्या आहेत। खूप दिवसापासून प्रतीक्षा पाहत होत्या की कधी येणार आमचे पैसे। आता आपल्या खात्यात लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि ह्या ज्या अपडेट मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत देत असते, जसजशा माझ्या समोर येत असतात तसतशी माहिती मी तुमच्याशी मित्रांनो शेअर करत असते। कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला A to Z माहिती आणि खरी माहिती मी तुम्हाला सांगत असते। तुम्हाला माझी माहिती कशी वाटते ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला। कारण मित्रांनो, तुम्ही फक्त मोबाईल उघडता आणि व्हिडिओ बघता, पण तो एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागते, माहिती गोळा करावी लागते, स्क्रिप्ट बनवावी लागते, मग त्यानंतर व्हिडिओ बनवावा लागतो, एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो आणि त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड होत असतो। तर मित्रांनो, या एका 5 ते 6 मिनिटाच्या व्हिडिओसाठी आम्हाला तासनतास द्यावे लागतात। तर आमचे इफर्ट्स तुम्ही समजून घ्या, आमची मेहनत तुम्ही समजून घ्या। त्याप्रमाणेच आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला। तर मग द्याल ना तुम्ही पण तुमच्या बहिणीला एक चान्स पुढे जाण्याचा। तर जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच नवीन दमदार आणि महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।